मी आत्माराम दादा शिंगाडे, मानदेश श्रीनाथ न्यूज. आज आपण सातारा जिल्ह्यामधील खटाव तालुक्यातील शिंगाडवाडी गावे आलेलो आहोत आणि या गावामधील शिंगाडे परिवारातील एक जबाबदार किंवा उच्च पदावर असणारे एक व्यक्तिमत्व कशा पद्धतीनं त्यांनी प्रवास केला हे आपण सविस्तर या संवादामधून एक चर्चा करूया. नाव सांगा मॅडम तुमचं. नमस्कार. मी पूजा संजय अवघडे, लग्नानंतर पूजा रमेश शिंगाडे. सध्या नायब तहसीलदार या पदावर मी भुसावळ येथे कार्यरत आहे. 2017 साली मी शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर येथून MSc मायक्रोबायोलॉजी या विषयात माझं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर MPSC करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचं यश मला 2020ची परीक्षा म्हणजे ज्याचा रिझल्ट 2022 मध्ये आला त्या निकालामध्ये नायब तहसीलदार हे पद मला मिळालं. असं अजिबातच नाही आहे की तुम्ही एखादा निर्णय घेतला म्हणजे तुम्हाला एक स्मूथ पार्ट किंवा सहजरित्या ते गोष्ट एखादी मिळते. त्यासाठी प्रचंड कष्ट, अपार मेहनत घ्यावी लागते. बरेचदा खूपदा नकारात्मकता येते, पण तुमच्यामध्ये जिद्द आणि चिकाटी असेल तर तुम्ही नक्कीच त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. MSc केल्यानंतर बाकी बरेचसे ऑप्शनही होते, पण आधीपासूनच माझ्या डोक्यात होतं की काहीतरी वेगळं करायचं आहे आपल्याला आणि समाजसेवेची आवड होतीच. तर समाजसेवा करता करता जर आपल्याला आपलं करिअर घडवायचं असेल तर त्यासाठी शासन सेवेत येणं ह्यापेक्षा उत्तम पर्याय मला दिसला नाही. शासन करती जमात बनलो तर आपण आपला समाज पूर्णरित्या अतिशय चांगल्या पद्धतीने सुधारू शकतो. त्यामुळे मी MPSC करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी बऱ्याचदा आपला असा गैरसमज असतो की तुम्हाला एखादं पद मिळवायचं असेल तर तुम्हाला कौटुंबिक पार्श्वभूमी खूप तगडी असली पाहिजे तुमची, किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या शहरात जाऊन शिक्षण घेतलं पाहिजे. तर असं अजिबातच नाही आहे. मी माझं पूर्ण शिक्षण कोल्हापूर येथेच झालेलं आहे. मी कोणत्याही पद्धतीचं बाहेर शिकवणी किंवा आपण क्लासेस म्हणतो एक्स्ट्रा क्लासेस लावलेले नव्हते. मी पार्ट टाईम टीचिंग करत माझा अभ्यास पूर्ण करत होते आणि त्यातूनच मला हे यश मिळालेलं आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी सांगायची झाली तर माझे वडील पेंटर काम करतात आणि माझी आई गृहिणी आहे. त्यामुळे असा गैरसमज कोणाच्या मनात असेल की तुम्हाला कौटुंबिक पार्श्वभूमी लागते तेव्हाच आपण काहीतरी वरच्या पदावर जाऊ शकतो, असं अजिबातच नाही आहे. एक ध्येय मनात ठेवा, त्या दृष्टीने वाटचाल करा. कितीही अडथळे आले, कितीही अनेक कटुप्रसंग आले तरी चिकाटी सोडू नका, प्रयत्न करत राहा, यश नक्कीच तुमचं असेल. धन्यवाद. सर मॅडम, तुम्ही ज्या पदावरती आहे त्या पदाचं एक सविस्तर आणि कुठल्या ठिकाणी आहे आणि आत्ता ज्या तुमच्या ती परिस्थिती आणि आत्ता ह्या शिंगाडे परिवारातील परिस्थिती याचा उल्लेख केलेलाच आहे. फक्त पती काय काम करतात किंवा त्यांचा आधार कसा मिळाला? त्यांचा खरंच खूप जास्त आधार आहे मला. ते स्वतः UPSC करत होते. आता सध्या ते UPSC टीचिंगमध्ये एक नामांकित इतिहास विषयातील तज्ज्ञ म्हणून पुण्यातील क्लासेसमध्ये शिकवतात. आणि घरच्यांबद्दल सांगायचं म्हटलं तर माझं पोस्टिंग पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही होतं. आधी मी कोकणात होते, आता रिसेंटली मागच्या 1.5 वर्षापासून भुसावळला माझं पोस्टिंग आहे. घरी यायचं म्हटलं तरी जवळपास 16-17 तासांचा प्रवास करावा लागतो. आणि एकदा काही महत्त्वाचे कार्यक्रम असतील, काही प्रसंग असतील तर मला येऊ शकत नाही मी, पण कधीही एवढ्या सहनशीलतेने ते मला सहन करतात. खरंच त्यासाठी मी त्यांचे आभार मानावे तितकं कमी आहे. जसा मला घरच्यांचा सपोर्ट मिळावा, अगदी मी म्हणेल की माझे सासू सासरे नाही, ते माझे आईवडीलच आहेत. नाही, शेवटी प्रत्येक ठिकाणी मुलींना गेले आपली जसे आईवडील आहेत तसेच सासरचे समाजसुद्धा आपले आईवडीलच आहे. या पार्श्वभूमीतून काम केलं तर एकदम मुलींचा असो किंवा सासरचा असो एकदम चांगल्या पद्धतीनं हा जे समाजामधला एक संदेश आहे. आणि महत्त्वाचं गोष्ट, आज तुम्ही ज्या पदावरती आहात त्या ज्या पद्धतीनं काम करणार आहेत किंवा समाजाच्या दृष्टीनं काम करणार आहेत, जनतेच्या दृष्टीनं काम करणार आहेत, तर काही प्रसंग असे आलेत का तुमच्या कारकिर्दीत की बाबांनो गरीब कुटुंबाला आम्ही चांगल्या पद्धतीनं मदत केली? हो, बऱ्याचदा अशा गोष्टी घडत असतात. नायब तहसीलदार म्हटलं तर किंवा ओव्हरऑल महसूल प्रशासन म्हटलं तर शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो किंवा आमच्याकडे येणारे जे काही लोक असतात ते गरीब शोषित असतात. सध्या माझ्याकडे संजय गांधी योजना विभाग आहे. त्यामध्ये येणारे जे काही लाभार्थी आहेत ते अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असतात. येणारा व्यक्ती पुढून आपलं काहीतरी काम होईल या आशेने चाललेला असतो. बऱ्याचदा अशा गोष्टी घडल्या असतील. मी 1-2 प्रसंग सांगेन तुम्हाला. शासन बऱ्याचदा अनेक नियम काढत असतं. त्याच्यामध्ये एक नियम असा होता की जे इंदिरा गांधी योजनेचे लाभार्थी आहेत तर त्यांना सत्यापन ॲपद्वारे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट काढणं गरजेचं होतं.
आणि त्यामुळे आम्ही जे लाभार्थी आहेत त्यांना पर्सनली ती त्यांची लाभार्थ्याची व्यक्तिशः जबाबदारी आहे. हां. पण तरी आमचा कल, माझा कल हा होता की मी माझ्या पूर्ण स्टाफला सूचना दिल्या होत्या की फक्त या एका तांत्रिक अडचणीमुळे कुठलाही लाभार्थी लाभापासून वंचित राहता कामा नये. हां. मी पर्सनली सगळ्यांना फोन करून बोलवत होते हं. आणि ज्या गोष्टीसाठी त्यांना बाहेर 100-150 रुपये खर्च करावे लागत होते ते ऑफिसमध्ये येऊन त्यांना आम्ही फ्रीमध्ये करून देत होतो. एक प्रसंग, एक जोडपं असं आलं होतं की ते जे आजोबा होते ते पूर्णपणे अंध होते हां. आणि त्यांच्यासोबत त्यांची वाईफ आली होती, त्यांची बायको आली होती. हां. अगदी चालतानाही त्या दोघांना आधार द्यावा लागत होता. बरं. ते आले आणि तांत्रिक अडचण अशी आली की ते अंध असल्यामुळे त्यांचं डिजिटल लाईफ सर्टिफिकेट आपण मोबाईलद्वारे बायोमेट्रिक घेऊन करतो. बरं. अंध असल्यामुळे त्यांना ते होत नव्हतं, आयरिस स्कॅन होत नव्हते. बरं. त्यामुळे त्यांचे फिंगरप्रिंट स्कॅन करावे लागले. हां. त्यासाठी जवळपास पूर्ण ते मंत्राचं डिव्हाइस अवेलेबल करण्यापासून हां. सगळी टेक्निकल टीम हलवे. जवळपास ते सकाळी 10 वाजता आले होते. हां. तांत्रिक अडचणी आल्या, लाईट गेला, हां. ते दिवसभर थांबून होते. हां. दुपारी मी त्यांना जेवण आणून दिलं, जेवायला दिलं आणि संध्याकाळी पूर्ण त्यांचं काम करून दिलं. जाताना त्यांच्या डोळ्यात असणारे जे काही आशीर्वाद होते किंवा हां. समाधान होते, मी माझ्या कामाची पावती तीच समजते. अशी अशा बरीच उदाहरणं सांगता येतील, सध्या येतील. ठीक आहे, ठीक आहे. अशा पद्धतीनं मॅडमचा प्रवास झालेला आहे. तर सर तुम्ही सांगा, तुम्ही ज्या पदावरती आज आहे कार्यरत, तर कशा पद्धतीनं घरच्या परिस्थितीतून तुम्ही हे सर्व मी थोडक्यात माझी ओळख देतो. मी रमेश शिंगाडे. मी आता UPSCचा टीचर आहे आणि ऑल इंडिया मी सगळ्यांना शिकवतो. बरं. तर माझे वडील जे आहेत, मला जेवढं आठवतं आहे की 13व्या वर्षी या माणसाने आपलं घर सोडलं होतं. बरं. कारण मान खटाव सगळ्यांनाच माहिती आहे की तेव्हा दुष्काळी प्रचंड भाग होता हां. आणि वडील 13व्या वर्षी एकटे घरातून मुंबईला गेले होते आणि तिथून मग त्यांनी सगळी पडेल ती कामं, टँकरवर क्लीनर म्हणून काम केलं, टँकर चालवायला शिकले, हां. दुकानात काम केलं, भाजी विकली, प्रचंड कामं असं करत करत 82ला BSTत त्यांनी नोकरी केली. 40 वर्ष त्यांनी एवढ्या गरमीमध्ये किंवा एवढं प्रचंड कष्टांनी आम्हाला शिकवलं. आई वडील दोघंही पूर्ण अशिक्षित आहेत, हां. पण त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळालं होतं आणि मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो हां. की माझे मोठे दादा वहिनी दोघंही डॉक्टर आहेत. दादा सुपर स्पेशालिटी, त्यांनी MBBS, MD, DM सगळं केलेलं आहे. वहिनीसुद्धा माझ्या MBBS आहेत, MD आहेत, बरं. त्यासुद्धा सरकारी सेवक आहेत. तसंच माझा मधला भाऊ उमेश शिंगाडे बरं. आणि त्यांच्या मिसेस वहिनी आमच्या 2 नंबरच्या, त्या दोघंही म्हणजे खूप प्रतिष्ठित कॉलेज VJT आहे, तिथून त्यांनी इंजिनिअरिंग केलं आणि आज तो सुद्धा एक टीचर आहे. हां. आणि समाजात आमचं सगळ्यात चांगली गोष्ट आहे की आम्ही समाजाप्रती जे देणं आहे ते देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. मी आणि माझी वाईफ दोघंही आम्ही जे काही आपली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, सामाजिक देण आहे, ती करण्याचा प्रयत्न करतोय. आणि या सगळ्यांचं श्रेय आमची म्हणजे सगळेच फॅमिली, फक्त आईवडील तर नाही, आईवडील तर आहेतच, पण त्याचबरोबर आमचे काका आहेत किंवा बाकी सगळे समाजातले आमच्या आजूबाजूचे जे लोक आहेत, ज्यांनी आम्हाला प्रेरणा दिली, ज्यांनी आम्हाला सुरुवात, म्हणजे आम्हाला आधी काहीच माहीत नव्हतं की सुरुवात कुठून करायची. मला अजूनही आठवतं की जेव्हा मला माहीत नव्हतं की UPSC काय असतं, तर दादा असेल किंवा आमचे काका असेल, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्या फील्डमध्ये तुम्ही जा, इथे तुम्ही खूप चांगलं काम करू शकता. आणि मग तिथून आमचा प्रवास चालू झाला आणि आज आम्ही सगळ्यांच्या आशीर्वादाने नाथ भैरवनाथ आणि मस्कोबा महाराजांच्या कृपेने आम्ही आज इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. म्हणजे अजून भरपूर पल्ला गाठायचा, येतो अभि सुरुवात. म्हणजे गरीब परिस्थितीमधून तुम्ही मुंबईच्या दिशेनं वाटचाल केली वडिलांनी आणि त्या वडिलांच्या कारकिर्दीत तुम्हा सर्व भावंडांचा चांगला विकास झाला आणि आज तुम्ही वेगवेगळ्या पदावरती, उच्च पदावरती, म्हणजे आज शासकीय पदावरती सर्वजण काम करतात. याबद्दल तुम्हाला धन्यवाद राहतील. आणि त्या मुलाखतीमधून मॅडमशी अनेक काही संवाद घेत आहोत. तर मॅडम सांगा, आता जी नवीन पिढी आहे किंवा नवीन जे मुलं शिक्षण घेत आहेत, UPSC करत आहेत, आज सर्व आपल्या भागामधील काही सर्व श्रीमंत आहेत असे नाही, गरीब बी आहेत. तर काय सांगाल या विषयावर की आपण गरीब असलो तरी पण 100% UPमध्ये पास होऊन आपण ह्या पदावरती जाऊ शकतो? तर नक्कीच माझं सांगणे मुलाखतीच्या माध्यमातून हेच राहील की जर आपण एखादं स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण मेहनत घेत असू, तर कुठलीही परिस्थिती त्याला आड येत नाही. आपल्याला शिक्षण घेण्यासाठी असेल किंवा कुठल्याही एखाद्या उच्च पदावर पोहोचण्यासाठी, स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठल्याही परिस्थितीचा अडसर कधीच निर्माण होणार नाही. फक्त तुम्ही जिद्द आणि चिकाटी सोडता कामा नये. तुम्ही पूर्ण मेहनत घ्या. मेहनत घेतली तर यश हे नक्कीच मिळतं. अजून एक माझं सांगणं,
समाजासाठी हे असेल की कितीही उंच आकाशाला गवसणी घातली तर पाय जमिनीलाच टेकवले असावेत, ही माझी लहानपणापासून एक डोक्यात ठरवलेलं आहे मी. जर कुणालाही पंचक्रोशीत असेल किंवा इतर कुठेही ज्या कुणापर्यंत हा व्हिडिओ पोहोचतोय त्यांना माझं सांगणं हेच असेल किंवा मी व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करते, जर कुणाला स्पर्धा परीक्षा क्षेत्रात करिअर करायचं असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारची शैक्षणिक गोष्टीत मदत हवी असेल तर मी आणि माझं पूर्ण कुटुंब नक्कीच तुम्हाला वाटेल ती लागेल ती मेहनत करण्यासाठी, मदत करण्यासाठी आम्ही नक्कीच तत्पर असू. ओके मॅडम, ह्या पद्धतीनं आज या ठिकाणी आपण तहसील मॅडम यांची संवाद साधला आणि त्यांनी आपल्या समाजातील असेल मुलांच्या UPSCबद्दल गरीब कुटुंबातून असो किंवा श्रीमंत असो 100% सक्सेस होतो. फक्त ध्येय एवढंच ठेवा की अभ्यास करा, चिकाटी करा आणि त्या ध्येयातून तुम्ही तुमच्या पदापर्यंत गवसणी घालू शकता. हेच आज मॅडमच्या या संवादामधून आपण ऐकलेलं आहोत.